आली नाही. तुमचे कसे संबंध राहिलेत अजित पवारांशी, म्हणजे सत्तेत असताना आणि मध्ये एका लग्नात मी भेटलो 1.5-2 वर्षानंतर. हाय हॅलो केलं. काकी राज्यसभेच्या खासदार झाल्या होत्या आणि सुप्रियाताई लोकसभेच्या खासदार झाल्या होत्या आणि बारामतीमध्ये पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली, सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली तिथले पदाधिकारी आणि आम्ही सर्वांनी मिळून तिथलं इलेक्शन आम्ही लढलो होतो. काकींना शुभेच्छा दिला, काकांना शुभेच्छा दिल्या. पार तिथं होता. 2-3 शब्द फक्त चर्चेत आले. त्यानंतर बस तिथून परत अजून तरी मी काय भेटलेलो नाही. पण तुमचे सत्तेत असताना कसे संबंध होते? चांगले होते. पवार साहेब जसं अजितदादांना मेंटॉर करत होते तसं अजितदादांनी तुम्हाला मेंटॉर केलं असं तुम्हाला जाणवलं? नाही, माझ्या बाबतीत तुम्ही जर विचारलं तर असं सहसा कोणी कोणाला मेंटर करत नसतं. तुम्ही त्या व्यक्तीकडे बघून ज्या गोष्टी शिकायला पाहिजे त्या शिकल्या पाहिजे, ऑब्झर्व केलं पाहिजे. आता अजितदादांना मी ऑब्झर्व केलं आहे, साहेबांना केलं आहे, ताईंना केलं आहे, सर्व राजकीय मोठ्या नेत्यांना केलं आहे. तसंच मी साधा एखादा वॉचमन असेल त्यालाही ऑब्झर्व करतो, मी पत्रकाराला ऑब्झर्व करतो, मी एखादा दुकानदार असेल त्याला ऑब्झर्व करतो, एखादा होतकरू शिक्षक असेल. आता मी काल लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या गावी गेलो होतो. तिथं सावित्रीमाई साठे होत्या. त्यांनी दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन कष्ट करून त्यांच्या 4 मुलींना मोठं केलं, शिकवलं आणि परिवार केला. आता त्यांच्याकडनं तर मी काहीतरी शिकलो आहे. हे महामानवांकडनं तर शिकलोच, पण त्यांच्या सुनबाई यांच्याकडनं सुद्धा मी काहीतरी शिकलो आहे. त्यामुळे मी ऑब्झर्व करतो, ऑब्झर्व करून ज्या गोष्टी मला आवडतात त्या मी स्वीकारतो, पण मी माझी स्टाईल बदलत नाही. म्हणजे आता एखाद्या व्यक्तीला असंच ते वागत आले, असेच कपडे घातले पाहिजे, पांढरेच कपडे घालून फिरलं पाहिजे का, स्वच्छ प्रतिमा, गुलाबी जॅकेट घातलं पाहिजे असं. आता ते ठीक आहे, कन्सल्टंटचं मी एवढं ऐकत नाही, तर मला कन्सल्टंटसुद्धा नाही. पण मी माझ्या स्टाईलला पक्का असतो. मी काय माझी स्टाईल बदलत नाही. फक्त एकच आहे की केस पूर्वी काळे होते, आता पांढरे झाले, तेवढाच फरक त्याच्यामध्ये झाला. त्याला सॉल्ट अँड पेपर असा लुक तुमचा आहे तो. हां, आता चर्चा त्या लुकच्याही जास्त व्हायला लागली. नाही, पण